जय महाराष्ट्र मंडळी, सर्वांचं स्वागत आहे। बघा मंडळी, आज आहे बैलपोळा आणि बैलपोळ्यानिमित्त बघा मित्रांनो शेतावरती आलेले या आपलं लावलेलं सध्या आणि तुम्हाला आज महत्त्वाची माहिती देणार आहे का मित्रांनो। पिढ्यानपिढ्या चाललेली एक परंपरा आहे आमच्या भागामध्ये आणि ही परंपरा तुमच्याकडे आहे का नाही मला ती कमेंटमध्ये सांगायचं। बघा मित्रांनो, माझ्या हातामध्ये 2 काठ्या दिसतात तुम्हाला आणि याच्यामध्ये तुम्हाला धाग्यासारखं दिसतं। ॲक्च्युली याला मित्रांनो बघा चौरा असे म्हणतात आणि हा चौरा काय प्रकार आहे तर समजून घ्या मित्रांनो। बघा तर चौरा म्हणजे काय असतात का, पळसाचं जे झाड असतं त्या झाडाच्या मुळा असतात, त्या मुळा जमिनीमधून खणल्या जातात आणि त्या मुळा खणल्यानंतर त्यांना ठेचल्या जातात आणि त्या ठेचल्यानंतर त्यांना बघा अशा प्रकारचे धागे टाईप तयार होतं आणि याला चौरा असे म्हणतात। याला वेगवेगळ्या प्रकारचा कलर म्हणजे रंग पण दिला जातो। आणि मित्रांनो लक्षात घ्या का, या आपल्या शेतामध्ये जिथं आपलं पीक असतं, आता सध्या तर भाताचंच पीक आहे आमच्याकडं, नागली असेल वरई असेल याच्यामध्ये लावलं जातं का तर पीक आपलं चांगलं यावं आणि बळीराजाचं पीक चांगलं यावं, चांगलं समृद्धीने व्हावं, त्याचं रक्षण करावं निसर्गाने, यासाठी हे लावलं जातं मित्रांनो। याला चौरा असे म्हणतात। तर मित्रांनो बघा, आता मी शेतामध्ये आलेलो आहे। एकीकडं मी 1 मिनटं माझ्या हातामध्ये बघा मी एक काठी घेतलेली आहे, जांभळीची काठी आहे सुकलेली आणि याच्यावरती चौरा बांधलेला आहे आणि याला मी आता काय करणार आहे बघा, आपल्या वावरामध्ये म्हणजे आपल्या शेतामध्ये बघा मित्रांनो याला काय करणार आहे, उभी करून ठेवणार आहे। आता मी याला उभी करून ठेवले, जरा चांगल्या प्रकारे रोवतो म्हणजे काय अडचण नाही बघा। आणि अशा प्रकारची एक परंपरा चाललेली आहे। आता मित्रांनो बघा, हे जर आपण बघितलं आमच्या भागामध्ये पिढ्यानपिढ्या चाललेली परंपरा आहे। आमच्याकडे आता कुलदैवत कळसूबाई, भैरोबा असेल, कळमजाई असेल, घोरपडाई असेल, या सर्वांच्या चरणी म्हणजे यांच्या दारी आपण म्हणतो का मंदिरामध्ये बांधल्या जातात आणि आपलं संरक्षण करावं म्हणून अशा प्रकारची परंपरा चालते। त्याच्यानंतर मित्रांनो बघा, बैलपोळा निमित्त हे आपल्याला पूर्ण बैलांच्या शिंगा असतील किंवा बैलांना बांधलं जातं। आपलं घर असेल, घराच्या दाराला बांधलं असेल, दरवाजा म्हणतो आपण, तिथं देखील बांधले जातं। तर मित्रांनो अशा प्रकारची परंपरा आमच्या भागामध्ये चालू आहे। आता मी पूर्ण वावरामध्ये अजून वरती 1-2 वावर आहे आपले, इकडं मी बांधणार आहे, अशा प्रकारे काठे अजून घेणार आहे आणि छोटे छोटे लावून देणार आहे। तर मित्रांनो तुमच्या भागामध्ये परंपरा आहे का मला एकदा कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला तर शेअर करायला अजिबात विसरू नका। सर्वांना, सर्व शेतकरी बांधवांना, सर्व विद्यार्थी मित्रांना, आपल्या सर्व बांधवांना पोळ्याच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। तुमचं आरोग्य चांगलं राहो, तुमच्या घरामध्ये समृद्धी मिळो अशी कुलदेवताचरणी प्रार्थना करतो। आणि मित्रांनो ही परंपरा कायमस्वरूपी टिकून ठेवा, ही आपली परंपरा आहे आणि आपण आपली पिढी परंपरा आहे, आपण ही टिकवलीच पाहिजे, आपली संस्कृती देखील आपण टिकवली पाहिजे। तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये। व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका। तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र, जय जवाहर।